घडामोडींकडे बीडची बातमी आहे। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। आठवड्याभरापासून आष्टी तालुक्यामध्ये दमदार पाऊस होतोय आणि या पावसात नदी नाल्यासह काही तलाव ओसंडून वाहू लागलेले आहेत। दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतलेली होती, पण पुन्हा पावसाला सुरुवात झाली। बीड जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसात सर्वाधिक नोंद ही दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या आष्टीमध्ये झाली आहे। एकतर बीडच्या भागामध्येच मे महिन्यामध्ये कमी पाऊस पडतो, किंबहुना पडतच नाही, पूर्ण पावसाळ्यामध्ये सुद्धा कमी पाऊस पडतो आणि असं असताना मेच्या महिन्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। जोरदार अवकाळी पाऊस, मान्सून पूर्व पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले ओढे शेतात सगळीकडे पाणी साचलेलं आहे। बीड जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीला पेरणी योग्य पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेतकरी मात्र पेरणीत कोणतीही घाई करताना दिसत नाहीये। सध्या बियाणं खरेदी करता शेतकरी बाजारात येतोय, तर पेरणी करता 7 जूनचाच मुहूर्त असल्याचं शेतकरी सांगतायत। लवकर पेरणी केली तर पिकाचं वेळापत्रक बदलतं, यामुळे नुकसान होऊ नये ही बाब शेतकरी लक्षात घेतो, खबरदारी घेतो। कृषी विभागाने लवकरच पेरणी करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे। म्हणजे पाऊस आला म्हणून लवकर पेरणी करायला सुरुवात केली असं करू नका। 7 तारखेनंतर म्हणजे 7 जून नंतरच पेरणी करा असं आवाहन कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्याला केलेलं आहे। पुढे तर पावसाळा आहे अजून, तर ह्याची चिबडे तर शेती संपणारच नाही, तर पेरणीच करता येणार नाही सध्या अशी परिस्थिती। आता शेती मोकळीच ठेवावं लागणार आहे। मशागतीचे काम सगळे झाले, काहीच नाही, तसंच राहिलेले सगळं, अजून करताच आलं नाही यावेळी पावसामुळे। बियाणं खरेदी केलंय, या अवकाळी पावसामुळे शेतीमध्ये ओल भरपूर झाली, पण शेवटी ह्या शेती करण्यासाठी त्याला एक वेळापत्रक असल्याप्रमाणे 7 जूनच्या नंतरच पूर्ण पेरणीला सुरुवात होईल। त्याच्या अलीकडे पेरणी करता येत नाही, कारण की मोहर हे शेवटच्या महिन्यामध्ये पिकं हे अलीकडे पावसाळ्यात काढणी करता येते, त्याच्यामुळं वेळापत्रकानुसारच पेरणी करावं लागते। खरं पाहिलं तर हा पूर्ण मान्सून पूर्व पाऊस आहे आणि पाऊस पडल्यापासून शेतकऱ्यांनी आता मार्केटला चक्रा मारायला सुरुवात केली। सर्व प्रकारचं ते बियाणं आता घ्यायला आलेले आहेत। सोयाबीनची चौकशी करताय, मूग घेत आहे, उडीद घेत आहे, तूर घेत आहेत आणि 7 जूनच्या नंतर ते पेरणी करणार आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यावर शेतकऱ्यांकडून खरीप पिकाच्या पेरणीची लगबग सुरू होते, मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीपूर्वी असं आवाहन केलंय की ज्या भागात 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करायची आहे। विशेषतः भात, मका, सोयाबीन या पिकांकरता 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पेरणी करता पूरक आहे असं अधिकारी सांगतात। कोणत्या काळात कोणत्या पिकाची पेरणी करा याचंही वेळापत्रक कृषी विभागाने जाहीर केलेलं आहे। काल IMDने डिक्लेअर केलं आहे की मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। बऱ्याच महसूल मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस झालेला आहे। तर या अनुषंगाने शेतकऱ्यांना आव्हान असेल की ज्या महसूल मंडळांमध्ये 80 ते 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापसा होण्याची वाट बघून वापसा झाल्यानंतर पेरणी करायला काही हरकत नाही आणि पुढचा जो काही पावसाचा अंदाज आहे तो अंदाज बघून पेरणी करण्याचं आव्हान मी आज या ठिकाणी आपल्यामार्फत करतो। तर सोलापुरामध्ये सुद्धा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। मुसळधार पावसामुळे पपई बागेचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे 5000 पपईच्या झाडांना फटका बसलेला आहे। तर बोरामणी इथल्या पपई उत्पादक शेतकरी मल्लीनाथ पटणे यांच्या पपई बागेचं तर प्रचंडच नुकसान झालेलं आहे। 5 एकर परिसरात लावलेली पपई बाग मुसळधार पावसामुळे भुईसपाट झाली आहे। पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासच निसर्गाने हिसकावून घेतलाय। बळीराजा आता आर्थिक संकटात सापडलाय। बीडमध्ये 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। आष्टीच्या तालुक्याला तर पावसाचा मोठाच फटका बसलाय। आष्टीच्या धामणगाव परिसरात केळी आणि मोसंबीच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत, त्या बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। काढणीला आलेल्या कांद्यासह भाजीपाल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गेवराई तालुक्यातील अर्धमसला इथल्या खराडी नदीला पाणी आल्यानं गावाचा संपर्क तुटलेला आहे। गावाला महामार्गाशी जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे। धाराशिवमध्ये पावसाने चांगलाच कहर केलाय। या पावसाने कळंब तालुक्यातील एकुरका गावातील श्रीकांत भिसे या पपई उत्पादक शेतकऱ्याच्या पपईच्या बागेचं नुकसान केलंय। या पावसाने काढणीला आलेलं पपई गळून पडलंय। शेतातील उभी पपईची झाडं वादळी वाऱ्याने आडवी झाली।
झालेली आहेत। तळहाताच्या पोढाप्रमाणे आपलं शेत हा शेतकरी जपत असतो, पण आलेल्या मुसळधार पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय। तर राज्यभरात मुसळधार पावसाचा फटका शेती पिकाला बसलाय। शिरूर तालुक्यातील मांडवगणमध्ये मुसळधार पाऊस झाला, शेतकऱ्याच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं। कलिंगड आणि फ्लॉवरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, शेतकरी हवालदिल झालेला आहे। शिरूरच्या पाबळ परिसरात सतत पडणाऱ्या पावसानं शेतांना तळ्याचं रूप आलंय। हे दुसरं जे दृश्य तुम्ही बघताय ते शेतात पाणी साचलंय आणि त्यामुळे तळं निर्माण झाल्याचं आहे। शेतीमालाचं यामुळे नुकसानच झालेलं आहे। रायगडमध्ये 3 दिवस सतत मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे रायगडमधला कांदा भिजलाय। बीडच्या आष्टीमध्ये शेतकऱ्याच्या केळीसह संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पुढची बातमी लातूरमधून आपण बघणार आहोत। लातूरमध्ये सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यानंतर अनेकांच्या घरातच पाणी शिरलं। महापालिकेने गटारीचं काम केलेलं नाही, नाल्यांची साफसफाई केलेली नाही, त्यामुळे हे सगळं गटारीचं आणि नाल्याचं पाणी हे घरामध्ये शिरलेलं आहे आणि पूर्णपणे नाले आणि गटारं तुडुंब भरून वाहत आहेत। पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे। हातावर पोट असणाऱ्या लातूरमधील खय्यूम तांबोळी या भाजी विक्रेत्याच्या भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या सगळ्याविषयी आमचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आपल्याला अधिक माहिती देत आहेत। लातूर शहरातल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शहरातल्या अनेक ठिकाणी हाहाकार माजवलेला आहे। आपण सध्या इस्लामपूर भागामध्ये आहोत आणि आपण पाठीमागे बघू शकता हे अशा पद्धतीनं आता नाल्यात तुंबलेल्या आहेत आणि ह्या नाल्या तुंबल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या अनेक घरामध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे पाणी काढण्यासाठी नागरिकांना कुटुंबियांसहित लहान लेकरांसहित त्यांना बरीच कसरत या ठिकाणी करावी लागली। आणि आपण बघू शकता हे अशा पद्धतीनं घाण पाणी हे रस्त्यावरती आहे, पूर्वीच नाल्या तुंबलेल्या आहेत। जर वेळीच महापालिकेनं या ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित केली असती तर कदाचित नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलं नसतं। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, सांगा कशा पद्धतीनं तुमच्या घरामध्ये पाणी आलंय, का आलंय आणि काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हाँ, अगर गटर अगर अच्छी रही, रोड अच्छा रहा तो ये सब मसले नहीं होते। अभी देखते हैं कितना आपल्यासोबत आता या ठिकाणी आपण जर बघितलं इथं मोठ्या प्रमाणात भाजीपाला म्हणजे कोथिंबीर दिसते आणि काल हे पावसामध्ये सुद्धा ह्या कोथिंबीरचं नुकसान झालेलं आहे। भाजीपाल्याचा व्यवसाय असणारे हे नागरिक आहेत, सांगा तुमचं नाव काय आणि कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे तुमचं? तांबोळी खय्यूम अब्दुल रहमान नाव माझं आहे। ती आपला व्यवसाय है। ती पानी जी है, पानी जो है गटार रोड ये तुमने के लिए पूरे घरों में पानी निकल जा रहा है। उसमें बकरियों का नुकसान, ये जो व्यवसाय अपना तरकारी का नुकसान, घर में पूरा पानी पूरा मुर जा रहा है सर। तर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला आहे। गडचिरोलीमधील सिरोंचा मध्ये मान्सून दाखल झालाय। आज आणि उद्या पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे, पण 30 मे नंतर मान्सूनचा प्रवास थंडावणार आहे अशी माहिती मिळते आहे। 30 मे नंतर पावसाचा प्रवास थांबेल, थंडावेल असं कळतंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचा हवामान विभागानं सल्ला दिलेला आहे। 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत घाई करू नका, या बाबतीत कृषी विभागानं हवामान बुलेटिन जारी केलं। मान्सूनचा प्रवास 30 मे नंतर थंडावणार असल्यानं संपूर्ण विदर्भाला व्यापायला 15 जून पर्यंतची वाट पाहावी लागेल अशी शक्यता आहे। आने वाले दिनों में हम देखेंगे कि आज और कल के लिए विदर्भ के पूर्वी जिले हैं और साथ ही साथ जो पश्चिमी जिले हैं वहाँ पे भारी से अति भारी बारिश का अनुमान लगाया गया है। और फिर हम देखेंगे 30 के बाद से फिर से पुनः जो रेनफॉल का जो एक इंटेंसिटी जो होगी वो काफ़ी कम होगी। जो रेनफॉल रहेंगे वो काफ़ी लोकल कन्वेक्शन से होने की उम्मीदें हैं। तो आज और कल के लिए हमने फेयरली वाइड स्प्रेड टू वाइड स्प्रेड का रेनफॉल एक्सपेक्ट किया है, लेकिन 30 तारीख से पुनः रेनफॉल में गिरावट देखने को मिलेगी। तो ऐसा भी अनुमान लगाया कि अभी आने वाले दिनों में कुछ ऐसे फेवरेबल कंडीशन